हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार. सर्वपक्षीय नेते सकाळी 10:30 वाजता राज्यपालांना भेटणार. बीड हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार. विष्णू चाटेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेसह 2 जणांचा कल्याण भिवंडीमध्ये हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न. फोटो पाहिल्यावर समजला आरोपी वॉन्टेड. मात्र 10-15 मिनिटातच त्यांनी पळ काढला. हॉटेल मालकाची TV9 मराठीला माहिती. फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर. ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं. खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेल. धसांचं चॅलेंज. मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी. महायुतीमध्ये दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील. मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा. मुंडेंवरील आरोपानंतर अमोल मिटकरी आक्रमक. देशमुखांच्या मारेकरांच्या ऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचाही आरोप. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन. सामाजिक कार्यकर्ते अंजली दवान यांचा गंभीर आरोप. धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी. चौकशी पूर्ण होऊ द्यावी. बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही. गाडी मालकाचीही चौकशी नाही. खासदार भजंग सुनावणेंकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तरुणाचा शोध सुरू.